आणि आता सविस्तर बातमीपत्र। 8 मेच्या रात्री पाकिस्ताननं केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये मुंबईत वाढलेला जवान मुरली नाईक शहीद झाला। अवघ्या 23व्या वर्षी मुरलीनं मातृभूमीसाठी सर्वोच्च असं बलिदान दिलं आणि साऱ्या तरुणाईसाठी एक नवा आदर्श ठेवला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आंध्र प्रदेशात जाऊन मुरली नाईकच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत। तो काही दिवसात बोहल्यावर चढणार होता। आई आणि वडील त्याच्यासाठी मुली बघत होते, पण पहलगाममध्ये दहशतवादी कारवायांना उत्तर दिल्यावर पाकिस्ताननं केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात काश्मीरमध्ये 8 तारखेच्या रात्री तो थारातीर्थी पडला। मुरली नाईक 23 वर्षांचा कोवळा तरुण काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये रात्री आपल्या सीमेच्या रक्षणासाठी उभा होता। पाकिस्तानच्या लष्करानं रात्रीच्या काळोखात अंधाधुंद गोळीबार केला। त्यातल्याच काही गोळ्यांनी शरीराचा वेध घेतला। पहाटे 3:30 वाजता मुरलीनं अखेरचा श्वास घेतला। आंध्र प्रदेशातल्या त्याच्या मूळ गावी मुरलीच्या आईला आता अश्रू अनावर झाले। मूळचा आंध्र प्रदेशचा मुरली श्रीराम नाईक मुंबईच्या घाटकोपरमध्ये लहानाचा मोठा झाला। इथेच त्याचे आई बाबा राहत होते। मुरली जिथे वाढला त्या घाटकोपरच्या कामराज नगरवर सकाळपासून शोककळा पसरली आहे। मला माहिती मिळाली घाटकोपरचा मुरली नाईक हा वीर जवान पहाटे त्याला वीरगती प्राप्त झालेली आहे, शहीद झालेला आहे आणि त्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे याचं जे बलिदान आहे हे देशासाठी आहे आणि देशाच्या रक्षणासाठी आहे। खरं म्हणजे हा देशासाठी आमच्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे आणि म्हणून त्यांचे वडील देखील आमचे कार्यकर्ते आहेत। त्यांच्या दुःखामध्ये परिवाराच्या सहभागी मी आहे, कारण हा आपलाच परिवार आहे आणि म्हणून या परिवाराच्या मागे शिवसेना आणि राज्य सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभा आहे। त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे। मुरली मूळचा आंध्र प्रदेशचा असल्यानं त्याच्या मूळ गावीही शोककळा आहे। त्याच्या मूळ गावीच मुरलीवर अंत्यसंस्कार होतील। युद्धात होणारा रक्तपात अनेकांची स्वप्न धुळीला मिळवतो। देशासाठी प्राण देणारा मुरली आता दिसणार नाही, पण मायभूमीसाठी त्यानं केलेलं सर्वश्रेष्ठ बलिदान कधीही न विसरता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।